स्वयंपाकघर हे घराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असते. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत स्वयंपाकघरात अन्न शिजते व यामुळे चांगले जेवण मिळाल्याने कुटुंबातील सदस्य निरोगी आणि आनंदी राहतात. वास्तुशास्त्रानुसारही स्वयंपाकघराला विशेष महत्त्व आहे. ते योग्य दिशेला असणे खूप महत्त्वाचे आहे. जर घराचे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला, चुकीच्या जागेवर किंवा चुकीच्या पद्धतीने बांधले असेल, त्याचा घरातल्या सर्व सदस्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे मानसिक अशांती, अनावश्यक खर्च, आरोग्यात बिघाड अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याउलट वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर बांधल्यास घरात सुखशांती आणि अन्न, धन टिकून राहते. त्यामुळे स्वयंपाकघर बांधताना किंवा नवीन घर घेताना स्वयंपाकघराशी संबंधित या वास्तू नियमांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. स्वयंपाकघराची योग्य दिशा कोणती? वास्तुशास्त्रानुसार घरात स्वयंपाकघर नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात बनवावे. या दिशेवर अग्नीचं प्रभुत्व असते. अग्नितत्वाशी संबंधित असल्यामुळे दक्षिण-पूर्व दिशा स्वयंपाक करण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. त्यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि घराचे वातावरणही सकारात्मक राहते. पण जर दक्षिण-पूर्व दिशेला स्वयंपाकघर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही उत्तर-पश्चिम कोपऱ्यातही स्वयंपाकघर बनवू शकता. असे केल्याने घराच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होत नाही. मात्र काही दिशा अशा आहेत जिथे चुकूनही स्वयंपाकघर बनवू नये. यामुळे तुम्हाला शुभ फळाऐवजी अशुभ फळ मिळू शकतात. घरात किचन कोणत्या दिशेला नसावे? स्वयंपाकघर योग्य दिशेला असेल तर घराचे वातावरण सकारात्मक राहते. पण किचनची दिशा योग्य नसेल तर धनहानी, आरोग्यात बिघाड, घरात कलह अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत घरात काही विशिष्ट दिशांमध्ये स्वयंपाकघर चुकूनही बनवू नये. वास्तुशास्त्रानुसार उत्तर-पूर्व, दक्षिण-पश्चिम, मध्य-उत्तर, मध्य-दक्षिण, मध्य-पश्चिम किंवा घराच्या मध्यभागी किचन बनवणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार या दिशा स्वयंपाकघरासाठी शुभ मानल्या जात नाहीत. तसेच बेडरूम, शौचालय किंवा पूजाघराच्या वर किंवा खालीही स्वयंपाकघर बनवू नये. यामुळे व्यक्तीच्या प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. जर काही कारणास्तव स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी बनले असेल तर त्यासाठी काही उपाय करता येतात, ज्यामुळे वास्तुदोष बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. किचन चुकीच्या दिशेला असेल तर काय करावे? जर घरात चुकीच्या दिशेला स्वयंपाकघर असेल तर वास्तुशास्त्रानुसार काही उपाय करता येतात. यासाठी किचनमध्ये पूर्व दिशेकडे ओटा बनवावा. पण या गोष्टीची काळजी घ्यावी की ओटा उत्तर-पूर्व दिशेला नसावा. तसेच गॅस शेगडी पूर्व आणि दक्षिण दिशेला असावी. पूर्व दिशेकडे तोंड करून स्वयंपाक करणे सर्वात चांगले राहील. घरात ज्या चुकीच्या दिशेला स्वयंपाकघर असेल त्या दिशेचे यंत्र त्या भिंतीवर लावावे. तसेच स्वयंपाकघरात 3 पिरामिड अवश्य ठेवावेत. हा उपाय केल्याने किचनचा वास्तुदोष बराच अंशी कमी होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार आपल्या किचनच्या दोन्ही बाजूंना तुळशीचं रोप लावावे. तसेच वास्तुशांती आणि हवन करून चुकीच्या दिशेला बनवलेल्या किचनचे दोष दूर करता येतात. जर स्वयंपाकघर योग्य ठिकाणी नसेल तर त्यासाठी वास्तुदेवतेची पूजा आणि मंत्राचा जप करावा. स्वयंपाकघराशी संबंधित वास्तू टिप्स आणि नियम. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये कधीही चप्पल, बूट घालून प्रवेश करू नये. असे केल्याने वास्तुदोषांना सामोरे जावे लागू शकते. तसेच धनहानी होण्याची शक्यता वाढते. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना पहिली पोळी एका वेगळ्या भांड्यात गाईसाठी काढून ठेवावी. त्यानंतरच घरातील सदस्यांना जेवण वाढावे. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. काही जणांच्या स्वयंपाकघरामध्ये भिंतीवर कात्री, चाकू टांगलेले असतात, पण वास्तुशास्त्रानुसार हे शुभ मानले जात नाहीत. चुकूनही चाकू सारख्या धारदार वस्तू किचनच्या भिंतीवर टांगू नयेत. स्वयंपाकघरात गॅस आणि चुल्याची जागा अशी असावी की बाहेरून घरात येणाऱ्या कुणाचीही नजर त्यावर पडू नये. तसेच पूर्व-दक्षिण दिशेला एक लाल रंगाचा 0 वॉटचा बल्ब लावावा आणि तो गॅस चालू असेपर्यंत तेवत ठेवावा. असे केल्याने वास्तुदोष कमी होतो आणि घराची आर्थिक स्थितीही मजबूत राहते.